अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत येणारा प्रभाग क्रमांक 21 जुनी वस्ती बडनेरा याची एकूण लोकसंख्या आहे 32,442. या प्रभागात कृषीदेव, निंभुरा गाव, नेमानी गोडाऊन, सिपना इंजिनिअरिंग महाविद्यालय, MIDC बडनेरा, जुनी वस्ती, अल्मास नगर, बारीपुरा, चमननगर, मोतीनगर, गांधी विद्यालय, पारिजात कॉलनी, विजयपथ नगर, नवदुर्गा कॉलनी आदी भागाचा समावेश होतो. सिटी न्यूजची टीम जेव्हा परिसरात गेली तेव्हा नागरिकांनी स्पष्ट सांगितले की या भागात नगरसेवक कधी येतच नाही. नगरसेवक बडनेराला राहतात, त्यामुळे प्रभागाची पाहणी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. तुमच्या परिसरात साफसफाई होते का काकू? नाही, साफसफाई नाही. नाल्यात पण गंदगी असते, ते वास येते, कचरा उचलत नाही, असा ढीग लागलेला असते तिथं. किती वेळा सांगा लागते त्याईले, पण ते लवकर येत नाही. कचऱ्याच्या गाड्या किती येतात का? हप्त्यातून किती वेळा येतात? कचऱ्याचे येते 2-3 दिवस, 2 दिवस येते समजा हप्त्यातून. परिसरातला कचरा साफ होते की नाही, की फक्त घरातलाच कचरा उचलून घेऊन जातात? नाही, आम्ही हे धरलं का टाकलं. साफसफाई वाले येत नाहीत इकडे. साफसफाई वाले कोणते येते एखाद्या वेळेस, मला झाडणीवाले, पण असे नेहमी नाही येत. याच्या आधी नगरसेवक कोण होता तुमच्या इथे? ते नगरसेवक नाही. कोण होतं रे नगरसेवक आपल्या इकडे? बडनेरचे आहे ते कधी आलेही नाही, कधी पाहिलंही नाही त्यांना. परिसरात अस्वच्छतेचा प्रचंड प्रभाव दिसतो. नाल्यांमध्ये गवत व कचरा तुडुंब भरलेला आहे. रस्त्याची कामे अपूर्ण पडली आहेत. अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, सर्दी, ताप, त्वचारोग यासारख्या आरोग्य समस्यांना सामोरे जावं लागत असल्याची हकीकत देखील समोर आली आहे. आमच्या एरियामध्ये साफसफाईवाले येतात, व्यवस्थित साफ करत नाही, चालले जातात. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फोटो काढले, तुम्हाला फोटो दाखवतो साफ केल्याबद्दल, पण साफ नाल्या अजून आमच्या घराच्या मागचे जाऊन पहा तुम्ही, क्लिअर साफ नाही आहे नाल्या. खूप कचरा आहे आणि नाल्या पाण्याचा वगैरे त्रास आहे आम्हाला इकडे एरियामध्ये. केलं आहे नगरसेवक मॅडम जवळ, ढोके मॅडम जवळ, तरी अजूनही 3 वर्ष झाले लेटर दिलं होतं त्यांना, अजूनही कोणी आलं नाही. कोण कोण नगरसेवक होते याच्या आधी? बडनेराचे होते मीडियन लोक, पण ते येऊन तर पाहत नाही. तर या ढोके मॅडम फिरते आमच्या इकडे, त्यांनी तर काही येऊन पण पाहत नाही ढोके मॅडम आमच्या इकडे. याच्या व्यतिरिक्त आणखी काय समस्या तुमच्या प्रभागातल्या? प्रदूषणचा त्रास आहे, पाण्याचा, आणि घरामध्ये जाण्यासाठी सुद्धा रस्ता राहत नाही, नाल्याचा त्रास आहे. तुमच्याकडे अतिक्रमणच्या कारवाया खूप होतात म्हणे? होतात. त्याच्या तक्रारी केल्या तेव्हाच होतात की अतिक्रमण विभाग स्वतःहून? नाही, अमरावतीमध्ये तक्रार केल्याशिवाय होतच नाही. आता अतिक्रमण आहे का खरंच तुमच्या प्रभागात? एवढं कमी आहे, ज्यांना त्रास होतो ते करते कंप्लेंट. अच्छा, मग आता मला एक सांगा, अतिक्रमण विभागाच्या ज्या कारवाया होतात त्याच्यामुळे तुमच्यासारख्या सामान्य लोकांना, ज्यांचं मुळात या अतिक्रमणाशी काही संबंधच नाहीये, त्यांना काय त्रास होतो? त्रास होते, पण तेवढा आम्ही सहन करू शकतो, कारण की बाकीच्यांमुळे आम्हाला त्रास होते. आमचा काही एवढा प्रॉब्लेम जात नाही त्याच्यामध्ये. बाकीचं क्लिअर झालं पाहिजे ना एरियामधलं. या परिसरात नागरिकांसाठी उद्यान तयार करण्यात आले आहे, मात्र या उद्यानाची सुद्धा दुरावस्था पाहायला मिळाली. ठिकठिकाणी कचरे आणि अस्वच्छतेचा अभाव या ठिकाणी दिसून आला. टाकोच नाही करत ते, आम्हाला म्हणते साफ करा म्हणून. मशीना लागत नाही म्हणजे, इथून चालताही येते, मशीनही लागते. नेहमीच आहे ते, आता जर आहे करा म्हटलं तर म्हणते तुम्हीच म्हणते मशीना लागत नाही म्हणते. काय सांगतो त्याच्या तशाच आहे, कापूक करायला मशीना नाही लागत नाही. अच्छा, त्या ठिकाणी साफसफाई होत नाही? आम्ही आपलं आम्ही करतो मग. त्याच्याकडून नाही होतं आम्हाला करायला, फक्त ते पैसे घ्यायला काय ते कर लावाले. इथला प्रॉब्लेम आहे गल्लीचा, रोड नाही बनत, कचरा आहे. हा व्हिडिओ घातला आताच. नगरसेवक कोणते येऊन नाही बघत. रविराणाकडे 2-3दा तक्रार दिलेली आहे, अर्ज दिलेले आहे, NOC मारलेले आहे. अशा प्रकारचा त्रास आहे, तुम्ही येऊन नाही बघत. तुम्ही रस्त्याची मागणी किती वर्षापासून करताय? जवळपास 10 वर्ष झाली. बाकीचे झालेत, फक्त हा एवढा पट्टा राहिलेला दिसतोय छोटासा. हा एक छोटा तुकडा आहे 200 मीटरचा, हाच होत नाही आहे 10 वर्षापासून. का बरं, काय समस्या आहे? समस्या माहीत नाही पडत. आता इथला सँक्शन झालेला 10 वर्षापासून रोड, 2दा खडीकरण झालेलं आहे रोडचं, एक बिदा इथं पूर्ण काम झालेलं नाही आहे. ना अभी कितने बहुत दिन से कोई आता भी नहीं इधर. बनने रहे बोलते हमारा इधर रहे, इधर बोलते हमारा तरफ नहीं.
इसकी कंप्लेंट की क्या आपने? कंप्लेंट तो बहुत बार हुई। हाँ, आती नहीं कोई? कोई आती नहीं, सफाई वाले आती नहीं? आते ऊपर मार देते बस। स्थानिकांनी एवढी मागणी केली आहे की अधिकारी, नगरसेवक आणि महानगरपालिका कर्मचारी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी करावी आणि आवश्यक तातडीच्या उपाययोजना करून नागरिकांना समाधान द्यावं।